आपल्या विरुद्ध कट कारस्थान करणारी माणसं आपली जवळचीच असतात. हे कालही सत्य होत आणि आजही तितकंच सत्य आहे. टोमणे तीच लोक मारतात ज्यांच्याजवळ नजरेला नजर मिळून समोरासमोर बोलण्याची हिंमत नसते. आहे तुमच्या नावापुढे पद नसलं तरी चालेल, पण तुमचं मस्तक कोणापुढे झुकलेलं नसावं, हीच खरी राजसत्ता आहे. काही लोक तुम्हाला कधीच स्वीकारत नाहीत, कारण तुमच्यापेक्षाही त्यांना तुमच्या क्षमतेची अडचण होते. हे सत्य तुम्हाला समजून घ्यावे लागेल. आणि बंधनात नका ठेवू कोणाला. प्रत्येक नात्याला मोकळं सोडा. जे आपलं असेल ते जाणार नाही आणि जे मतलबी असेल ते थांबणार नाही. कुणाच्या वाईट विचारानं तुमचं काहीच वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा आहे. हिने स्वामी म्हणतात, चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी उशिराने मिळतात. संयम ठेव, तुझी वेळ लवकर येईल. कधी कोणाची बरोबरी करायची नाही आणि स्वतःला कधी कोणापेक्षा कमी समजायचं नाही. कष्टाचं खायचं आणि रुबाबात जगायचं. आयुष्यात आपल्याला शत्रू कमी त्रास देतात, पण जे आपले असल्याचं नाटक करतात ना, तेच जास्त तोडून जातात. तुम्ही कधी नोटीस केलंय का, जे लोक तुमच्या समोर गोड बोलतात तेच लोक तुमच्या पाठीमागे तुमचं नुकसान करत असतात. ते तुमचं सक्सेस सहन करू शकत नाहीत, पण समोर येऊन सांगायची हिंमतही नसते. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, शत्रू कधीच लपून वार करत नाही, तो समोरून येतो. पण खोटा मित्र तो तुमच्या खांद्यावर हात ठेवून तुमच्याच पाठीवर वार करतो. तुम्ही सगळ्यांना मदत करा, पण स्वतःचं नुकसान होईल इतकी नाही. विश्वास ठेवा, पण डोळे बंद करून नाही. कारण आयुष्यात एक वेळ येते जेव्हा तुम्हाला समजतं तुमचं चांगुलपणच तुमची कमजोरी बनवलं गेलंय. पण ऐका, तुम्ही बदलू नका. तुमचं मन चांगलं ठेवा. फक्त कोणाला किती जवळ ठेवायचं हे शिका. सगळ्यांना इम्पॉर्टन्स देऊ नका. जे तुम्हाला व्हॅल्यू देतात फक्त त्यालाच द्या. आयुष्य खूप छोटं आहे, म्हणून खोट्या लोकांपासून दूर राहा आणि स्वतःवर काम करा. कारण लोकांचं बोलणं मनावर घ्यायला लोक पण त्या लायकीचे असायला पाहिजे. इथे निर्णय माणसांवर नाही, फायद्यावर घेतले जातात. ज्यांची गरज उरत नाही त्यांना हळूच बाजूला सरतात. काम संपाल्यावर संबंध कसे तोडायचे हे शिकवणाऱ्या लोकांचे सुद्धा मनापासून आभार. सोनं मोडून पुन्हा सोनं घेता येतं, पण सोन्यासारखे माणसं सोडून गेली की पुन्हा मिळतील याची खात्री नसते. कारण दगडात देव दिसतो, गायीत माता दिसते, कावळ्यात सगळेच पूर्वज दिसतात, पण माणसात माणूस का दिसत नाहीये. लोकांना मदत करणं चांगली गोष्ट आहे, पण प्रत्येकाला मदत करणं शहाणपणाचं नसतं. कारण काही लोक तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतात. कुटुंबाप्रमुखाला मरणाची जितकी भीती वाटत नाही, त्यापेक्षा जास्त भीती आपल्यानंतर आपल्या कुटुंबाचं कसं होणार याचीच वाटत असते. श्रीमद भगवद्गीतामध्ये लिहिलाय, माझ्या भावा, सगळं काही दाव्यावर लागलं तरी चालेल, पण पार्थ अपमानाचा बदला कधीही समझोत्याने घेऊ नकोस. तुम्ही कितीही समजावलं तरी प्रत्येक माणूस फक्त तेवढंच ऐकतो जे त्याच्या कामाचं आणि फायद्याचं असतं. हीच आहे आयुष्याची कडू पण खरी सत्यता.